एक्सेप्टन्स म्हणजे मला सगळ्यात पहिले या गोष्टीचा स्वीकार करावा लागेल अगदी प्रामाणिकपणे की हो, हे असं असं आता घडतंय, माझा हा यूज आहे. आणि आता नवीन नवीन ऍप्स आहेत, मला असं वाटते स्क्रीन टाइम तुमचे सांगणारे, किंवा तुम्हाला ते डिवाइड पण करून देता की तुम्ही व्हॉट्सअपवर एवढा वेळ घालवला, फेसबुकवर एवढा वेळ घालवला, ऍक्टिव्हिटीजमध्ये एवढा वेळ घालवला. सो आय थिंक त्याचा पण आपण वापर करू शकतो. कारण आपल्याला बरेचदा असं वाटत असतं, आणि प्रत्येकच माणसाला स्वतःच्या चुका कधीच दिसत नाही, इतरांनी दाखवल्यानंतरही त्या कबूल करायच्या नसतात. तर पहिली सुरुवात एक्सेप्टन्स पासून व्हायला पाहिजे. इट हॅज टू कम फ्रॉम एक्सेप्टन्स की ओके, दिस इज द ट्रूथ. आणि इफ यू वॉन्ट टू डॉक्युमेंट फॉर द ट्रूथ, तुम्ही तसे ऍप डाउनलोड करू शकता तुमच्या मोबाईलमध्ये, ज्याच्यावरनं तुम्हाला तुमचं खरं दिसेल. आता ते तर खोटं बोलणार नाही ना स्क्रीन तुमच्याशी, तर ते तुम्हाला करणं आवश्यक आहे. सेकंड थिंग इज प्रामाणिकपणे परिस्थितीचं आकलन करणं, स्वतःसाठी पण आणि मुलांसाठी पण. ठीक आहे की नाही, सध्या एवढं काही हे नाही आहे, होऊन जाईल ठीक. तसंही 10th नाहीच आहे, 10वी नाहीच आहे, 8वी 9वीत थोडा मोबाईल माझ्या मुलांनी वापरला तर चालून जाईल, 10वी आल्यानंतर एकदम आम्ही बदल करू. तर असा बदल एका दिवसात होत नसतो. जो काही बदल तुमच्यामध्ये किंवा तुमच्या मुलांमध्ये करायचा आहे, हा रोजचा दैनंदिन बदल आवश्यक असतो. सो डोंट वेट फॉर सम डूम्स डे. ना, डूम्स डेची वाट पाहू नका. तुम्हाला बदल जो आहे तो आजपासून करावा लागेल. तिसरी गोष्ट ह्युमिलिटी एक असणं फार आवश्यक आहे. म्हणजे कसं, प्रत्येक माणसाला ना जे काही आहे ते दिसलं पाहिजे, त्याचा स्वीकार केला पाहिजे आणि त्याच्यावर काम करण्याची त्याची तयारी पाहिजे. गर्वाच्या आहारी जाऊ नये. कोणत्याही पद्धतीने सोशल मीडिया जे तुम्हाला एक इको बूस्ट देतं, त्याची सत्यता तपासून बघा, पडताळून बघा, आणि त्याच्यामध्ये जे काही सत्य आहे तेवढंच बघायला शिका. त्याचा वापर तेवढाच करा जेवढा गरजेचा आहे. चौथं मोस्ट इम्पॉर्टंट थिंग कन्सिस्टन्सी आहे. कन्सिस्टन्सी म्हणजे काय की रोज ठरवून तुम्हाला ती गोष्ट जी काही तुम्ही ठरवली असेल ती पाळावी लागेल तुमच्या स्क्रीनला घेऊन. समजा मी ठरवलं असेल की मी सकाळी जोपर्यंत माझा ब्रेकफास्ट होत नाही तोपर्यंत मोबाईलला मी हात लावणार नाही. तर हे तुम्ही जर कंटिन्युअसली पाळत गेलात तर त्या गोष्टीची तुम्हाला सवय लागेल. कारण मोबाईलची जशी तुम्हाला सवय लागली आहे तशी ती मोडण्यासाठी सुद्धा तुम्हाला पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी कराव्या लागतील ज्याने ती सवय मोडणार आहे. कोणाला 21 दिवसात मोडल्या जाऊ शकते, कोणाला 3 महिने 4 महिने लागू शकतात. पण रोज ती गोष्ट विदाउट फेल कन्सिस्टंटली तुम्हाला करत राहणार, तरच तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळू शकतो. आता प्रत्येकाने याला काही असा सेट फॉर्म्युला आहे का की प्रत्येक घरामध्ये 2 तासांचा वापर सोशल मीडियाचा, त्याच्यातला 15 मिनिटांचा वापर, असं काही मी तुम्हाला सांगू शकत नाही. प्रत्येकाने आपापल्या घरातली आपापल्या परिस्थितीप्रमाणे, जसं अविनाशने पण सांगितलं, ठरवायला लागतं की कसं काय आहे. पण युजली व्हॉट वी सजेस्ट फॉर पीपल इज, इफ द चिल्ड्रन आर very young, do not expose them to mobiles unnecessarily. See, what has happened is, to make our life easy, आपलं स्वतःचं आयुष्य सोपं करण्यासाठी आणि आपलं काम लवकर होण्यासाठी जेवत असताना मुलासमोर असा मोबाईल लावून ठेवणं आणि फटाफट त्याला फीड करणं, दिस हॅज बिकम अ न्यू ट्रेंड. ठीक आहे, व्हाय इट हॅज बिकम अ न्यू ट्रेंड इज बिकॉज तुमचं काम खूप फास्ट होते आणि तोही फटाफट गिळतो ना, त्यालाही समजत नसतं व्हॉट ही इज डुईंग, व्हॉट इज हॅपनिंग विथ हिम. तर इट बिकम्स इझी, सो यू डोंट हॅव टू वरी मच. व्हॉट इज डन इन 1 hour, 1.5 hour, इट विल बी डन इन 15 minutes. सो तुम्ही त्या एजमध्ये त्या गोष्टीची तुम्ही त्याला सवय लावताय, जिथे आय थिंक याचा गैरवापर केल्याने आपल्यावर काय फायदा नुकसान होऊ शकतं हे समजण्याचं मुलाचं एज नाही आहे. आणि मग जेव्हा तो रडायला लागतो आणि त्याच्याशिवाय तो खाणं खात नाही, कारण प्रत्येक ठिकाणी तर तुम्ही हे नाही वापरू शकत ना. कधीतरी तुम्ही एखाद्या लग्नात जाता, तिथे तुम्ही हा नुसता वापरू नाही शकत, कारण लोक म्हणतील की ही काय पद्धत आहे. असे म्हणणारे असतातच ना की ही काय पद्धत आहे, तुला खाऊ घालता नाही येत का. अशा वेळेस मग आपल्याला बसावं लागतं घेऊन, आणि देन इट बिकम्स अ व्हेरी डिफिकल्ट सिच्युएशन. त्यामुळे अशा सोपे मार्ग आपल्याला कोणत्या वयामध्ये नाही वापरायचे हे समजून घ्या. अगदीच खूप लहान मूल असेल, डोंट एक्सपोज टू स्क्रीन. आणि प्लीज मित्रांसमोर किंवा तुमच्या किटी पार्टीमध्ये याला सगळं ऑपरेट करता येते, हा युट्यूब लावू शकतो आणि हा हे लावू शकतो, प्लीज सांगू नका. देर इज नो स्मार्टनेस इन इट. ठीक आहे, सो इफ यू फील युअर चिल्ड्रन आर व्हेरी स्मार्ट अँड यू आर शोईंग द वर्ल्ड
की अरे हा 2 वर्षांचा आहे पण याला व्हिडिओ लावता येतो. याच्यात अजिबात स्मार्टनेस नाहीये, याच्यात आपला मूर्खपणा दिसून येतोय. सो यू प्लीज डू नॉट ऍक्च्युअली मेक देम एडिक्ट्स टू मेक युअर लाईफ इझी. रिमेंबर दिस. सो इन सर्टन एज, प्री प्रायमरी, प्रायमरी, रेस्ट्रिक्ट, जितकं रेस्ट्रिक्ट करता येईल रेस्ट्रिक्ट करा. आणि हे रेस्ट्रिक्शन करत असताना ऑलवेज रिमेंबर, मोबाईल हात नाही लावायचा, असं एक ऑर्डर सोडायची आपण मोबाईलवर बसलं असं नाही चालत. डू यू गेट माय पॉइंट? इट इज नॉट दिस वे. इट इज आय एम ऑल्सो नॉट युझिंग इट, यू आर ऑल्सो नॉट युझिंग इट. डू यू अंडरस्टँड? When you are with children, if you are using your mobile, it is such a sad scenario. म्हणजे तुमच्या असलेल्या मुलाच्या संगोपनामध्ये जर मोबाईल मध्ये येत असेल तर आय थिंक दॅट इज अ व्हेरी सॅड सिच्युएशन फॉर ऑल ऑफ अस. कीप इट अवे, यू डोंट नीड इट. ठीक आहे, until and unless you are into some emergency kind of service like doctors or something wherein you will have to pick it up. तेही दूर ठेवू शकतात, फोन आला तर उचलू शकतो आपण. Do you get my point? So that kind of situation where consistently you do it and you as role models follow it yourself is very important. Again, parentingचाच पार्ट, पेशन्स ठेवणं आवश्यक आहे. जी सवय लागली आहे ती तुटायलाही वेळ लागेल. मोठे जे मुलं होते ज्यांना कोविड टाइम्स मध्ये सगळं काही ऑनलाईन ची सवय लागली, त्यांना आता ऑफलाईन स्कूल्स मध्ये जाऊन पुन्हा रायटिंग, पुन्हा बसणं, पुन्हा सगळं हे करणं, याला वेळ लागणार आहे. तुम्हाला तो पेशन्स ठेवावा लागणार आहे. प्लीज त्यांना सोपा मार्ग घरी आल्यानंतर देऊ नका की ठीक आहे तू ओपन कर, व्हिडिओ बघ आणि समजून घे. डोंट डू दॅट. इफ ही इज रीडिंग अ टेक्स्टबुक, लेट हिम रीड अ टेक्स्टबुक. इट इज नॉट अबाउट काय पटकन तो करेल, इट इज अबाउट ब्रेकिंग द हॅबिट. सो इन द एज वेअर इन टीन एज आहे किंवा त्याचं पुढचं वय आहे, तिथे तुम्हाला थोडं रेग्युलेशन ठेवावं लागेल. जसं अविनाश हॅज डन इट व्हेरी वेल आय थिंक, की वीकडेज मध्ये 1 तास 2 तास जे काही वापरायचं आहे ते तिथे रेग्युलेट करा तुम्ही. आणि समटाइम्स यू हॅव टू टेल हू इज द पेरेंट. डू यू गेट माय पॉइंट? चिल्ड्रन आर टू बी टोल्ड हू इज द पेरेंट. Sometimes they feel that children are parenting you. So sometimes some authority over them is needed. So you have to regulate it. आणि as तुमचे मुलं जेव्हा मोठे होतील तेव्हा त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी त्याला कसं वापरायचं यासाठी तुम्हाला ओपन कम्युनिकेशन ठेवणं आवश्यक आहे त्यांच्याशी. सगळ्याच ऍस्पेक्ट्स मध्ये, की पोर्नोग्राफीच्या वेबसाईट्सचे काय धोके असू शकतात, सायबर क्राईम्स कोणत्या पद्धतीचे असू शकतात, एक्सेसिव्ह शॉपिंग मधून तुम्ही कुठे अडकल्या जाऊ शकतात, गॅमलिंगचे काय वाईट परिणाम होऊ शकतात. एव्हरीथिंग इज टू बी स्पोकन टू युअर चिल्ड्रन व्हेन द एज इज प्रॉपर. सो ओपन कम्युनिकेशन ठेवा, त्यांच्याशी मोकळेपणाने बोला. जितकं तुम्ही त्यांच्याशी संवाद साधाल तितकं तुमच्यासाठी ते चांगलं राहील. आय थिंक द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर स्क्रीन ॲडिक्शन आपल्या सगळ्यांसाठी आहे की आपल्याला होप्स ठेवायचे आहेत की ही सगळी परिस्थिती आपण हाताळू शकतो. आता काही होऊ शकत नाही, झालंच आहे ऑलरेडी, जे व्हायचं होतं झालं, मी आता थकली आहे, माझ्याच्याने हे होणार नाही, मीच एक घरी असते, यांचं म्हणणं आहे की तूच लक्ष दे, हे कोणतीच जबाबदारी घेत नाही. म्हणजे मोबाईल ॲडिक्शन बाजूला राहते आणि नवरा बायकोचं कोण किती काम करते हे चालू होऊन जातं. सो आय थिंक इट इज अ टीम वर्क. वी हॅव टू कीप अ लॉट ऑफ होप्स. Though we can become addict easily, we can de-addict also. कारण आपण सगळे विचार करणारी क्षमता देवाने दिलेले स्पीशीज आहोत. डू यू गेट माय पॉइंट? सो वी आर स्पीशीज ज्यांना थिंकिंग दिलेलं आहे. दॅट थिंकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो वी हॅव टू थिंक व्हॉट इज गुड फॉर अस, व्हॉट इज नॉट गुड फॉर अस, हाऊ टू गो अबाउट इट. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आपल्याला विश्वास ठेवावा लागेल की आपणही यातनं बाहेर पडू शकतो आणि आपले मुलंही बाहेर पडू शकतात. पेशन्स, विश्वास आणि प्रेम या 3 गोष्टी जर तुम्ही पेरेंटिंग मध्ये वापरल्या, व्हेरी 3 इम्पॉर्टंट थिंग्स, अ लॉट ऑफ पेशन्स, अ लॉट ऑफ ट्रस्ट अँड अ लॉट ऑफ होप, प्लस लव्ह फॉर युअर चिल्ड्रन, आय थिंक देन यू कॅन हेल्प देम गेट आउट ऑफ इट अँड यू ऑल्सो कॅन गेट आउट ऑफ इट. किती वेळ लागू शकतो असं काहीही पुन्हा गणित नाही आहे. Will it take 1 महिना, 2 महिने, 6 महिने, maybe 1 year also. It all depends on की तुम्ही प्रामाणिकपणे कन्सिस्टंटली पेशन्स ठेवून तुमचे प्रयत्न कसे चालू ठेवत आहात. सो यू जस्ट हॅव टू वेट अँड कीप गोइंग.
जितकं रेस्ट्रिक्ट करता येईल वापर तितका रेस्ट्रिक्ट करण्याचा प्रयत्न करा. स्वतःसाठी, मुलांसाठी रेग्युलेट करा त्याला, आणि रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारीने वागा. ऍक्च्युअल लाईफ मध्ये काय करायचंय, झोपताना प्लीज मोबाईल डोक्याशी ठेवू नका. प्लीज झोपताना मोबाईल डोक्याशी ठेवू नका. इफ यू हॅव अ रिझन की सकाळचा अलार्म मी मोबाईल मध्ये लावतोय, यू कॅन बाय अन अलार्म क्लॉक. These are practical things that I am telling you. Keep the mobile as far as possible. If outside the room, if you can keep it, beautiful. Keep it away. While driving, please don't use it. Nothing is going to happen. While driving, I am requesting all of you not to use it. I am telling you a recent case that I saw in Aurangabad. How a single moment can change someone's life, and this is a real life story that I am telling you 1 month before I saw. This boy threw a party to his friends because he was selected for MBA in UK. UK मध्ये MBA सिलेक्ट झाला म्हणून यांनी पार्टी दिली मुलांना. 10:30 वाजता हा घरी वापस येत असताना ऑन जालना रोड he got some message or phone call, and while turning he took up the phone. While he was turning, there was some guy with his wife who was going on motorcycle. Hit झालं. The person fell down. The wife also fell down. The wife was pregnant 8 months. The person died on spot. The wife miscarriage झालं. Now this boy who was supposed to go up week after that to UK landed up in police station. Real life story. नसतं उचललं, शांततेने ड्रायव्हिंग केली असती, doesn't make any difference. Absolutely doesn't make any difference. So I request each one of you, it is not only about your life, it is also about someone's life. Someone might die because a single message, a single phone call of yours that you take can result into a life-changing experience, not only for you but also. Now even if आता हा मुलगा जरी बाहेर आला, हा सुटला जरी, तरी त्याची गिल्ट आहे की आपल्यामुळे 2 लाईफ गेलेले आहे, हे आयुष्यभर हॉन्ट करणार. सो बी व्हेरी केअरफुल while driving. Please do not use it. फॉर वेकिंग मोबाईलची गरज नाहीये. उठल्यानंतर कोणालाही तुम्ही गुड मॉर्निंग केलं नाही तरी कोणीही नाराज होणार नाहीये. कोणीही नाराज होणार नाही, आय एम टेलिंग यू. आणि कोणी जर नाराज झालं तर माझ्याकडे घेऊन या, मी काउन्सिलिंग करून टाकेन. सो प्लीज डू नॉट वरी की गुड मॉर्निंग, गुड नाईट, इट इज नॉट नीडेड. द थिंग दॅट वी नीड टू डू टुडे इज, ज्याची खूप कमतरता आहे आज आपल्या सोसायटीमध्ये, ते आहे ऐकून घेणं. ऐकण्याची क्षमता वाढवण्यासाठी जर तुम्ही संवाद साधत असाल कोणाशी, तर प्लीज मोबाईलला दूर ठेवा. इट इज अ रिस्पेक्ट यू आर शोईंग टू द अदर पर्सन. इट इज अ रिस्पेक्ट. आणि जोपर्यंत तुम्ही कम्युनिकेशन मध्ये रिस्पेक्ट नाही ठेवणार, आदर नाही ठेवणार, दुसऱ्याच्या असण्याचं अक्नॉलेजमेंट नाही ठेवणार, त्याला ते ऐकल्यासारखं वाटणार नाही. तुम्ही असा मोबाईल हातात धरून हो ऐकताय ना, हा, ते ऐकणं नाही आहे. डू यू अंडरस्टँड? सो इट इज ऑलवेज गुड इफ यू कॅन लिसन. लिसनिंग सारखं सगळ्यात चांगली गोष्ट तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला देऊ शकत नाही. इट इज द मोस्ट वंडरफुल गिफ्ट दॅट यू कॅन गिव्ह. सो लिसन बाय कीपिंग द मोबाईल अवे. आणि ह्या मी तुम्हाला रोज करण्याच्या गोष्टी सांगते ना. इफ यू आस्क मी ऍडिक्शन मधनं बाहेर कसं पडायचं, तर हेच करायचं. स्पेसिफिक वेळापुरतं मोबाईल यूज करा. डिसाईड युअर टाइम, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डिसाईड, की मला सकाळचा हाफ एन आवर यूज करायचा आहे, मग मी वर्क प्लेसला गेल्यानंतर यूज नाही करणार. रात्री आल्यानंतर मे बी 1 hour, हाफ एन आवर, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू यूज. ऑलवेज रिमेंबर, वी मेक अवर सेल्फ इम्पॉर्टंट. आपल्याला वाटतं की सगळं जग मला मिस करते, मीच जर लाईक दिला नाही तर फार दुःख होईल समोरच्याला, मी जर अवेलेबल नसलो ऑनलाईन तर त्यांना चिंता वाटू शकते. कोणाला काहीही वाटत नाहीये. I am telling you, even if you are gayab for 3-4 days, nobody is going to find you out. So please get out of this ego high ki my presence online has to be there continuously. Please get out of it. Restrict your time to a very specific.
कामाच्या ठिकाणी काम करा. प्लीज घरी आल्यानंतर ईमेल चेक करताय, आन्सर करताय बॉसला, किंवा हे अत्यंत गरजेचं असेल तर जरूर करू शकता. पण गरजेचं नसेल तर कामाच्या ठिकाणी काम करायचं, घरी आल्यानंतर यू डोंट हॅव टू वर्क. अनदर इम्पॉर्टंट प्रॅक्टिकल टिप, delete those apps that are not necessary. delete them please. जे तुम्ही वापरत नाही तिथे ते पडलेली असते ऍप, काहीही उपयोग नाही आहे. जर तुम्ही त्याला वापरणार नाहीये, त्याचा काही उपयोग नाहीये, तर डिलीट करा. त्यांना स्क्रीनवर ठेवून काहीही उपयोग नसतो. कधीतरी मी उघडून बघेल, काहीतरी करेल. प्लीज डिलीट इट. शॉपिंगच्या ऍप्स मॅक्झिमम ठेवू नका, मिनिमम ठेवण्याचा प्रयत्न करा. नोटिफिकेशन्स बंद करा प्लीज, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. लहान मुलांचा डेटा अलाउन्स कट डाऊन करा. रिचार्ज करायचा नाही, ठीक आहे. स्वतःचाही रिचार्ज करायचा नाही. कट द डेटा अलाउन्स. संपला 10 दिवसात, महिनाभर भरायचं नाही, मग रिफ्रेश नाही करायचं, ठीक आहे. इफ समथिंग इज टू बी डन, टेल द चाइल्ड माझ्या ह्याच्यावर करायचं. यू गेट माय पॉइंट. सच काइंड ऑफ प्रॅक्टिकल थिंग्स आर टू बी डन. Until and unless you do them, things are not going to come back in place. Next important thing, जसं ऍप डिलीट केले तसे अनवॉन्टेड ग्रुप्स असतात आपले, ज्यांचा आपल्याशी काही संबंध नाही. शिंदे येणार की उद्धव येणार, नवीन ग्रुप. वेदर शिंदे कम्स और उद्धव कम्स doesn't make any difference in your life. Don't become a part of this group. Do you understand? So delete